पूर्ण भारतीयांकडून लष्कराचं अभिनंदन करण्यात येते, लष्कराचं स्वागत करण्यात येत आहे। जवळपास 9 दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानातले भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करत उद्ध्वस्त केलेत। कोणकोणती ठिकाणं आहेत त्यावर एक नजर टाकूया आणि कशा पद्धतीने भारताने धमाके केलेले आहेत ही दृश्य आपण बघतोय। पाकिस्तानमध्ये झालेली पळापळ, पाकिस्तानमध्ये झालेल्या एअर स्ट्राईक नंतर कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर धमाके झालेले आहेत, नुकसान पाकिस्तानचं झालेलं आहे हे आपण बघतोय। पहिल्या दृश्यांमध्ये कशा पद्धतीने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेत आणि त्यानंतर रस्त्यावर कशी पाकिस्तान्यांची धावाधाव सुरू आहे ते आपण बघतोय। तर दुसरीकडे या सगळ्या दृश्यांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने भारताने हा हल्ला केलेला आहे आणि त्याची भीषणता किती आहे याचा अंदाज येऊ शकेल। या सगळ्यामध्ये आपण बघितलं की भारताने दहशतवाद्यांना ज्या पद्धतीने आपण म्हणतोय टिपून मारलेला आहे असंच म्हणावं लागेल, कारण इतर कोणत्याही सिव्हिलियन्सला त्रास न होता, नागरिकांना त्रास न होता भारताने केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य केलंय, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केलेलं आहे। लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आलेले आहेत। जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आलेली आहे। ऑपरेशन सिंधू नंतर पूंछ, अमृतसर मधील सकाळची दृश्य आता समोर आलेली आहेत। अमृतसर पोलीस अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता ठिकठिकाणी नाकाबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। ऑपरेशन सिंदूर नंतर पूंछ, अमृतसर मधील सकाळची ही दृश्य आहेत। अमृतसर पोलीस अलर्ट मोडवर असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येते। ही 3 दृश्य बघतोय। ऑपरेशन सिंदूर नंतर पूंछ मधली ही पहाट आहे। पूंछ सेक्टरमध्ये काही वेळापूर्वी पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला होता, त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले। तर दुसरी दृश्य आहेत अमृतसरमध्ये पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आली आहे, नाकाबंदी करण्यात आली आहे, वाहनांची चौकशी आणि तपासणी केली जाते। आपण बघूयात यानंतर कशा पद्धतीने हा अटॅक करण्यात आला, भारताने एअर स्ट्राईक कशा पद्धतीने करण्यात आली आणि एअर स्ट्राईक नंतर तिथली परिस्थिती काय होती आपण बघतोय। आजूबाजूचा परिसर सोडून ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे होते, दहशतवाद्यांना पोसलं जात होतं, मदरशांच्या नावाखाली दहशतवादाला खतपाणी घातलं जात होतं, अशा ठिकाणावर भारताने हल्ले केलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय काही वेळानंतरची, भारताने अटॅक केल्यानंतरची ही दृश्य अजूनही तिथं धुमसताना पाहायला मिळत आहे। मध्यरात्री 1:28 या ऑपरेशन सिंदूरला सुरुवात झाली। 1:51 23 मिनिटांमध्ये संपूर्ण ऑपरेशन सिंदूर हे पूर्ण झालं। मात्र पहाटे ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला, दहशतवाद्यांचा तळावर हल्ला करण्यात आला, तिथं पहाटेपर्यंत हा सगळा धुमसताना हे सगळं ठिकाण दहशतवाद्यांचा अड्डा आपल्याला पाहायला मिळतोय।